खडस मॅडम नमस्कार. चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जाताना नेमका कसा अनुभव आहे? अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मी नसरीन मुश्ताक खडस, वार्ड नंबर 5 म्हणून शरदचंद्र पवार या गटाचे उमेदवारी आहे. आणि गेले 39 वर्ष मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केले आहे आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे की राजकीय क्षेत्रामध्ये मी आता पदार्पण करीत आहे. आणि खरोखरच मी जवळून अनेक काही बाबी पाहिल्या आहेत की या क्षेत्रात येण्याचं मुख्य कारण म्हणजे या माध्यमातून मी लोकांपर्यंत, समाजापर्यंत, ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मी कसं सोडवण्याचे प्रयत्न करीन, म्हणून हे मी क्षेत्र निवडले आहे. आणि माझी मैत्रीण, अगदी जवळीक बहीण म्हणून रेहानाताई बिजले यांच्या कामाचे ध्येय लक्षात ठेवून आणि त्यांचे जे काम केले हे लोकांनी पाहिलेले आहे. आणि लोकांची, माझ्या प्रभागातील माझ्या लोकांचे, कौटुंबिक माझे जे लोक आहेत ते हितचिंतक यांची मागणी होती, त्यांचा पाठिंबा होता की खरोखरच मॅडम तुमचे सहकार्य आणि तुमचं काम करण्याची जी एक प्रकारची जी पद्धत आहे ती आता आम्हाला उपयोगी, आमच्या प्रभागाच्या कामासाठी आमचे जे काही प्रश्न आहेत ते, आणि या अनुषंगाने त्यांनी मला खरोखरच माझं मनोबल वाढवलं आणि मला या रिंगणात उतरलं. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही 2 गट पडले आहेत. जवळपास आता 1.5 ते 2 वर्ष होऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर चिपळूण पालिकेची निवडणूक आता पहिल्यांदा लागलेली आहे, त्या बंडाळीनंतर. मग ह्या निवडणुकीला सामोरे जाताना त्या बंडाळीचा फटका किंवा काय अडचण येते? नाही, मला असं काही वाटत नाही. शरदचंद्र पवार गट आणि अजितदादा पवार गट हे खरोखरच काही कालानंतरच एकच होणार आहेत. आणि या तालुक्याचे लाडके आमदार शेखर सर निकम यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांचे जे हिताचे प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा प्रयत्न केले आणि त्यांचंही काम मी एकदम जवळून पाहिलेलं आहे. त्यांचा स्वभाव अगदी सरळ, शांत असं आहे, प्रामाणिकपणा आहे त्यामध्ये, आणि एक भावा बहिणीचं नातंही आहे. तसेच माझे आमदार रमेशभाई कदम यांचेही गेले अनेक वर्ष मी काम पाहिलेले आहे. असं वाटतंय की हे दोन्ही नेते एकत्र जर आले ते खरोखरच कामाला गती येईल आणि उत्तम प्रकारे चिपळूण शहराचा सर्वांगीण विकास होईल आणि एक वेगळ्या प्रकारची चालना मिळेल. म्हणून हे ध्येय मी लक्षात ठेवून या निवडणुकीत मी सामोरे जात आहे. या प्रभागात तुम्हाला भाजपचे कडवे आव्हान आहे, तर दुसरीकडे दस्तरखुद्द आमदार शेखर निकम, माजी नगराध्यक्षा रेहानाताई बिजले यांचा तुम्हाला पाठिंबा आहे. तर त्या या निवडणुकीत या दोघांचा पाठिंब्याचा तुम्हाला कितपत फायदा होईल? हा, तुम्ही चांगला प्रश्न विचारलात की माझ्या या प्रभागामध्ये माझ्या समोर एक आव्हान आहे. पण मला ॲज ए खडस मॅडम म्हणून सर्व लोक परिचयाचे आहेत, मला सर्व ओळखतात. आणि माझे कार्य म्हणजे माझी ओळख म्हणजे मी जे कार्य जे गेले 39 वर्ष हे लोकांच्या समोर आहे. मी सर्व धर्म समभाव जपणारी व्यक्ती आहे. आणि आमदार शेखर सर, माजी आमदार रमेशभाई कदम, नगराध्यक्षा रेहानाताई बिजले आणि माझ्या प्रभागातील सर्व हितचिंतक, याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व सहकारी आणि तसेच माझे सहकारी मित्र शैलेशजी टाकले हे सुद्धा माझ्या बरोबर आहेत. त्यांचे सहकार्य मला आहे आणि यांच्या पाठिंब्यामुळेच मला खरोखरच हे आव्हान पेलण्याची मला एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. आणि हे यानुसार माझा विजय हा निश्चित आहे असे मी गृहीत धरते. मॅडम, आधी तुम्ही शिक्षकी पेशात होतात आणि आता तुम्ही समाजकारणात उतरला आहात, तर समाजकारणातील तुमचे पुढचे ध्येय काय आहे? हा चांगला प्रश्न आहे. ते शिक्षकी पेशेत असताना समाजाच्या प्रत्येक घटकाशी माझी नाळ जोडलेली आहे आणि हेच मला उपयोगी आहे. कारण मी आता जे प्रचारात जाते त्यावेळी प्रत्येकांचा मला खरोखरच पाठिंबा आहे, शुभेच्छाही मिळत आहेत आणि आशीर्वादही देत आहेत. चिपळूण तालुका मुस्लिम महिला मंडळ सचिव, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना सल्लागार, शिक्षक भवन कार्यकारिणी सचिव, तसेच
वुमन चिपळूण वुमन अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशन आणि स्नेह मंच, भारतीय ग्राहक मंच, महाराष्ट्र हायस्कूल या कमिटीवर सुद्धा मी सध्या कार्यरत आहे. अशा अनेक संस्थेवर मी काम करीत आहे आणि हे काम करीत असताना समाजाच्या प्रत्येक लोकांपर्यंत माझे जवळीक संबंध आलेला आहे आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत, महिलांच्या आहेत, विद्यार्थ्यांच्या आहेत, त्या मी पूर्ण केलेल्या आहेत आणि खरोखरच मला समाजाकडून सुद्धा चांगलं पाठबळ मिळत आहे. शेवटचा प्रश्न, प्रभागामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्याचा अजेंडा काय असेल? वार्ड नंबर 5 प्रभागामध्ये जे सर्वप्रथम मी सांगेन की ते जे रस्ते आहेत, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ पाणी पुरवठा आणि ज्येष्ठांना बसण्यासाठी बाकडे, त्यांना कमोड याची सुद्धा मी प्रयत्न करीन. सोलर लाईट, तसेच मातंगवाडी जो भाग आहे तिकडे संरक्षण भिंत, त्यांच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी त्यांची व्यवस्था, पाखाडी, जे जुन्या पाखाडी आहेत त्या दुरुस्त करणे, नवीन पाखाडे बनवणे, तसेच महाराष्ट्र हायस्कूल ते मठापर्यंत, स्वामी मठापर्यंत जो रस्ता गेलेला आहे तिथे झेब्रा क्रॉसिंग आणि तिथे शौचालय, प्रभागात ज्या जागा आहेत त्या जागेत वाचनालय, समाज मंदिरे, मस्जिद आणि कब्रस्तान सुशोभीकरण करणे. माझ्या प्रभागातील सांस्कृतिक केंद्र आणि पवन तलाव हे आहे. तर सांस्कृतिक केंद्र हे जास्तीत जास्त त्यावर भर देऊन किती म्हणजे त्याकडचे जे दुरुस्ती आहे ते करून आपल्या इथे स्थानिक जे रंगमंचावर काम करणाऱ्या लोकांना संधी उपलब्ध करून देणे. पवन तलाव हे जे स्टेडियम आहे ते इंटरनॅशनल लेवल सारखे स्टेडियम कसं करता येईल यावर मी जास्त भर देऊन येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक आहे. माझी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. या निशाणीवर बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा अशी मी एक आशा बाळगते. जय हिंद.